नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। कैरीचं सीजन चालू आहे आणि कैरीपासून काहीच बनवलं नाही असं होत नाही। त्यामुळे आज आपण वर्षभर टिकणारा रसरशीत चविष्ट मुरब्बा किंवा साखर आंबा बघणार आहोत। आज मी तुम्हाला 1 किलो कैरीपासून हा मुरब्बा बनवून दाखवणार आहे आणि मुरब्बा वर्षभर टिकण्यासाठी अगदी बारीक सारीक टिप्स देखील सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण मुरब्बा तयार करण्यासाठी सुरुवात करूया। मुरब्बा तयार करण्यासाठी या इथे मी 2 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहे। यांचं वजनी प्रमाण मी 1 किलो घेतलेला आहे। या कैऱ्या शक्यतो बाजारातून निवडताना कडक निवडायच्या, कोवळ्या कैऱ्या मुरब्ब्यासाठी घेऊ नका। आणि कैरी निवडताना नेहमी ती आतून पांढरी निघली पाहिजे, पिवळी निघायला नको। तो मुरब्बा वर्षभर टिकत नाही। या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कापडाला पुसून घेतलेले आहे। या कैऱ्यांवरचे आपण असे देठ कट करून घेऊयात। यानंतर आपण पिलरनी या कैऱ्यांवरचे सर्व साल काढून घेऊयात। मुरब्बासाठी कैरी निवडताना आंबट कैरी निवडू नका, कारण जर तुम्ही आंबट कैरी घेतली तर तुम्हाला साखर किंवा गूळ जास्त लागेल। त्यासाठी कमी आंबट असलेलीच कैरी मुरब्ब्यासाठी घ्यायची आहे। दोन्ही कैऱ्यांवरचे साल मी काढून घेतलेले आहे। यानंतर आपण या कैऱ्या किसून घेणार आहोत। या इथे मी 2 नंबरची किसणी घेतलेली आहे। म्हणजेच किसणी घेताना जाड आपल्याला किसणी घ्यायची आहे, म्हणजेच आपला किस मस्त असा जाड पडेल। मी किसत आहे त्याप्रमाणे एकाच बाजूने या कैऱ्या किसायच्या आहे, म्हणजेच मस्त असा जाडसर आणि लांबसर आपला किस पडतो। अशाच प्रकारे मी दोन्ही पण कैऱ्या किसून घेते। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। पहिली कैरी मी किसून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा आपला किस पडलेला आहे। अशाच प्रकारे मी दुसरी पण कैरी किसून घेते। दोन्ही कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहे आणि वाटीने मी हा किस मोजलेला आहे। ही वाटी भरून 2 वाट्या आपला किस पडलेला आहे। त्यामुळे जितका किस तितकी आपल्याला साखर घ्यायची आहे। त्यामुळे मी या इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे। 2 चमचे तूप घेतलेला आहे। 3 लवंग घेतलेले आहे। पाव इंच दालचिनी घेतलेली आहे। 1 लवंग मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेला आहे। यानंतर आपण हा किस शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये मी तूप टाकून घेते आणि हे तूप मी पूर्ण पातळ होऊ देते। तूप पातळ झालेलं आहे। या तुपामध्ये मी किस टाकून घेते आणि या किसमधलं पाणी आटत नाही तोपर्यंत मी हा किस शिजवून घेते। मुरब्बासाठी कढई घेताना नेहमी स्टीलची कढई घ्यायची आहे। पितळ, ॲल्युमिनियम किंवा लोखंडाची कढई घेऊ नका। कैरी आंबट असल्याने त्या कढईचं रिॲक्शन होतं। त्यामुळे या किसमधलं पाणी आपल्याला सर्व छान असं आटवून घ्यायचं आहे। जर कैरीचं पाणी या किसमध्ये राहिलं तर आपला मुरब्बा वर्षभर टिकत नाही आणि तो लवकर खराब होतो। त्यामुळे या किसमधलं पाणी तुम्ही आटवून घ्यायचं आहे। कैरीमधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। या कैरीच्या किसमध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आणि छान असा आपला किस शिजलेला आहे। यामध्ये मी लवंग आणि दालचिनी टाकून घेते। यानंतर मी यामध्ये साखर टाकून घेते। जर तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरत असाल तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं पण प्रमाण या ठिकाणी घ्यायचं आहे। साखर मी किसमध्ये पूर्ण मिक्स करून घेते आणि साखर पातळ होत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने एकसारखं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। जर तुम्ही साखर मिक्स करून जर एकसारखं हलवलं नाही तर आपला मुरब्बा खाली जळण्याची शक्यता असते। तोपर्यंत साखरेचा पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच एकसारखं हलवायचं आहे। साखर पातळ झालेली आहे, साखरेचा पाक झालेला आहे। हे आपण 10 मिनिटं असं शिजवून घेणार आहोत।
10 मिनिट मुरंबा छान शिजलेला आहे। यामध्ये मी वेलची पूड टाकून घेते। वेलची पूड मी यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते। वेलची पूड टाकताना अगदी आपला मुरंबा तयार होईल तसं मिनिटभर आधी ही वेलची पूड टाकायची आहे आणि आपण ही वेलची पूड 1 मिनिट अजून यामध्ये शिजू देऊयात, म्हणजेच आपल्या मुरंब्याला छान असं वेलचीचं फ्लेवर येईल। 1 मिनिट मुरंबा शिजलेला आहे। मुरंबा खाण्यासाठी तयार झालेला आहे। साखरेचा पाक शिजवताना अगदी मी ठेवला आहे त्याप्रमाणे पातळ ठेवा, कारण मुरंबा जसा जसा थंड होतो तसा तसा हा मुरंबा घट्ट होत जातो आणि तो साखरेचा पाक पण घट्ट होतो। त्यासाठी थोडा साखरेचा पाक हा पातळच ठेवायचा आहे। मुरंबा मी पूर्ण थंड होऊ देते। मुरंबा वर्षभर टिकण्यासाठी अशी काचेची बरणी घ्यायची आहे। काचेच्या बरणीमध्येच मुरंबा ठेवायचा आहे आणि ही बरणी स्वच्छ करून अगदी कोरडी केलेली हवी। या बरणीमध्ये थोडाही पाण्याचा अंश राहता कामा नये, मग आपला मुरंबा वर्षभर टिकत नाही आणि मुरंब्याला बुरशी लागते। अगदी चविष्ट आणि रसरशीत आपला मुरंबा तयार झालेला आहे। तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर हा मुरंबा तुम्ही नक्की तयार करा। बऱ्याच वेळेला आपल्याला टिफिनला द्यायला काही नसतं किंवा त्यांना भाजी खायला एखादी केली आपण ती आवडत नाही, तेव्हा तुम्ही पोळीला किंवा ब्रेडला लावून हा जाम म्हणून मुरंबा देऊ शकता। त्यांच्यासाठी अगदी हेल्दी हा मुरंबा आपल्या घरच्या घरी तयार होतो। त्यामुळे तुम्ही हा मुरंबा नक्की तयार करा। तुमचा मुरंबा कसा झाला मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।